दरम्यान लोकसभेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातलेला होता आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्ष संतापले। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी विरोधकांवर, विरोधी पक्षाच्या खासदारांवर आपला संताप व्यक्त केलेला आहे। सदस्यों को बोलने नहीं देते आप, ये तरीका आपका उचित नहीं है। मैं फिर आपको आग्रह कर रहा हूं, क्या आप सदन बाधित करना चाहते हैं? ऑपरेशन सिंदूर पर चर्चा नहीं करना चाहते? नहीं करना चाहते चर्चा? मिस्टर गोगोई और आप सब राजनीतिक दल के लोग आए थे, आपने कहा ऑपरेशन सिंदूर पर चर्चा होनी चाहिए, फिर आप सदन बाधित कर रहे हैं। आखिर सदन आप क्यों नहीं चलने दे रहे? प्रश्नकाल माननीय सदस्यों का सबसे महत्वपूर्ण समय होता है। आखिर देश जानना चाहता है कि आप प्रश्नकाल क्यों स्थगित करना चाहते हैं, क्यों आप प्रश्नकाल के अंदर नियोजित बाधा करना चाहते हैं। माननीय प्रतिपक्ष के नेता, आपके दल के नेताओं को समझाओ, इनको सदन में पर्चे फेंकने के लिए, तख्तियां लाने के लिए नहीं भेजा है। आप प्रश्नकाल नहीं चलाना चाहते, आखिर जवाब दो। देश जानना चाहता है कि आप प्रश्नकाल क्यों नहीं चलाना चाहते। आपण ही दृश्य पाहिलेली आहे। लोकसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त केलेला होता आणि त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना थेट प्रश्न विचारलेला होता आणि आपला संताप व्यक्त केलाय। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची नाही का असा सवाल त्यांनी विचारला आणि तसंच प्रश्नोत्तराचा तास तुम्हाला का स्थगित करायचा आहे असाही प्रश्न त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना केलाय। आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आता थोड्याच वेळात म्हणजे बरोबर ठीक 12 वाजता ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये चर्चा सुरू होणार आहे, काय एकूण अपडेट्स मिळत आहेत? आपल्याला माहिती आहे की कशा प्रकाराने 11 वाजता जेव्हा लोकसभा सुरू झालेली तेव्हा प्रश्नोत्तर का घेतली जात नाही असा सवाल जेव्हा लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना विचारलं, सभागृहात पत्रकं फेकण्यात आले। त्याच्यावर जे ओम बिर्ला जे लोकसभाचे चीफ आहेत त्यांनी सांगितलं की सभागृहात पत्रकं फेकणं हे योग्य नाही। आता 12 वाजता जेव्हा आहे तेव्हा ऑपरेशन सिंदूरवर जे आहे चर्चा सुरू होणार आहे आणि ही चर्चा भाजपकडून स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून सुरुवात होणार। त्याच्यानंतर तेजस्वी सूर्या ते बोलतील आणि नंतर बैजयंत जय पांडा हे बोलतील। 7:30 ला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पण बोलणार आहे आणि यामध्ये आता विरोधकांनी आपली जी रणनीती आहे त्यांनी जी आहे ती चेंज केली आहे, ती बदलली आहे। तर आज राहुल गांधी बोलणार होते, मात्र आज राहुल गांधी बोलणार नाही। राहुल गांधी उद्या म्हणजेच मंगळवारी बोलणार हे समजून येत आहे। आणि आज आपण बघितलं तर गौरव गोगोई, प्रियंका गांधी, दीपेंद्र हुड्डा आणि महाराष्ट्राच्या प्रणिती शिंदे सारख्या जे खासदार आहेत ते विरोधकांकडून बोलणार आहेत असं समजतंय। अगदी तर थोड्याच वेळात आता या ऑपरेशन सिंदूरच्या या मुद्द्यावरून संसदेमध्ये चर्चा सुरू होणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने सरकारकडून महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत आणि सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची काय नेमकी रणनीती असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी। ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय युद्ध हे सुरू झालेलं आहे। आज 11 वाजता जेव्हा संसदेच्या कामकाजाला सुरुवात झालेली होती तेव्हा सुद्धा विरोधकांनी गदारोळ केलेला होता आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त केलेला होता। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची नाही का असा सवाल लोकसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना विचारलेला होता। प्रश्नोत्तराचा तास तुम्हाला का स्थगित करायचा आहे असा प्रश्नही त्यांनी विचारलेला होता। तर विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले होते आणि त्यांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज हे स्थगित करण्यात आलेलं होतं। तर थोड्याच वेळात 12 वाजता ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला संदर्भात आता चर्चेला सुरुवात होणार आहे। 16 तासांचा अवधी आहे आणि त्या 16 तासांच्या अवधीमध्ये या चर्चेला सुरुवात होणार आहे। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, लोकसभेतली ही दृश्य आहेत। लोकसभेचं स्थगित केलेलं कामकाज पुन्हा एकदा सुरू होते। ऑपरेशन सिंदूरवर आता चर्चा सुरू होणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा आठवडा आहे। आजचा हा पहिला दिवस दुसऱ्या आठवड्याचा आणि आज ऑपरेशन सिंदूरवर
चर्चा होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेला सुरुवात करतील। अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याकडून मांडले जाणार आहेत आणि एकीकडे सरकार आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष आहे। विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे। माननीय अध्यक्ष ने स्थगन प्रस्ताव की किसी भी सूचना के लिए अनुमति प्रदान नहीं की है। सभा पटल पर रखे जाने वाले पत्र आइटम नंबर 2। माननीय सभापति महोदय, आपकी अनुमति से मैं आज के कार्य की सूची में क्रम संख्या 2 पर मेरे नाम के समक्ष उल्लिखित कागजात को सभा पटल पर रखने की अनुमति चाहता हूं। धन्यवाद। आइटम नंबर 3 श्री जयंत चौधरी जी। Honorable Speaker, sir, I rise to lay, with your kind permission, I rise to lay on the table of the House papers mentioned against my name at serial number 3 of today's list of business. Thank you, sir. आइटम नंबर 4 माननीय श्री पंकज चौधरी जी। आइटम नंबर 4। सभापति महोदय, मैं आज की कार्यसूची में मेरे नाम के सामने मत संख्या 4 पर वर्णित कागजात आपकी अनुमति से सदन के पटल पर रखता हूं। आइटम नंबर 5 सुश्री शोभा करेंद्रलजी मैडम। महोदय, मैं आपके अनुमति से आज का कार्यसूची में मेरे नाम के सामने उल्लेखित दस्तावेज सदन के पटल पर रखती हूँ। थैंक यू मैडम। आइटम नंबर 6 माननीय श्रीमती रक्षा खड़से। Honorable Speaker, sir, with your kind permission, I rise to lay on the table of the House a copy of Hindi and English version of the paper as shown against my name at serial number 6 in today's list of business. Thank you, ma'am. Item number 7, माननीय श्री सुकांत मजुमदार जी। Chairman, sir, with your kind permission, I rise to lay on the table of the House the papers mentioned against my name at serial number 7 in today's revised list of business. Thank you, sir. Item number 8, माननीय श्री ईर्ष मल्होत्रा जी। आदरणीय सभापति महोदय, आपकी अनुमति से मैं आज की कार्यसूची में क्रमांक 8 पर मेरे नाम के सामने उल्लेखित पत्रों को सदन के पटल पर रखना चाहता हूं। धन्यवाद। आइटम नंबर 9 माननीय श्री सप्तगिरी उलाका जी। आइटम नंबर 10 माननीय श्री आइटम नंबर 9 Sir, I rise to present the 14th report, Hindi and English version of the Standing Committee on Rural Development and Panchayati Raj as listed against my name in today's list of business. Thank you, sir. आइटम नंबर 10 माननीय श्री पंकज चौधरी जी। मैं आपकी अनुमति से वित्त मंत्रालय के आर्थिक कार्य, व्यय, लोक उद्यम और निवेश तथा लोक आर्थिक प्रबंधन विभागों से संबंधित अनुदानों की मांगों 2025-26 के संबंध में वित्त संबंधी स्थायी समिति के 8वें प्रतिवेदन में अति विस्तृत सिफारिशों को कार्यान्वयन की स्थिति के संबंध में वक्तव्य देता हूँ। धन्यवाद। आइटम नंबर 11 माननीय सुश्री शोभा करांडले जी। Speaker, sir, with your permission, I wish to make this statement regarding the status of implementation of the recommendations contained in the 16th report of the Standing Committee on Labour, Textiles, Skill Development on Social Security and Welfare Measures for Interstate Migrant Workers pertaining to the Ministry of Labour and Employment. Thank you, madam. Item number 12 माननीय श्री किरण रिजिजू जी। Chairman, sir, I rise to move that this House do agree with the 10th report of the Business Advisory Committee presented to the House on 25th July 2025. प्रश्न ये है कि यह सभा 25 जुलाई 2025 को सभा में प्रस्तुत कार्य मंत्रणा समिति के 10वें प्रतिवेदन से सहमत है। जो सदस्य प्रस्ताव के पक्ष में है वो हाँ कहे,
जो सदस्य प्रस्ताव के विपक्ष में हैं वो ना कहे। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ है। हाँ वालों के पक्ष में हुआ प्रस्ताव अनुमोदन किया जाता है। नियम 377 के अधीन मामले सभा पटल पर रखने के लिए अध्यक्ष द्वारा की जाने वाली घोषणा। माननीय सदस्यगण, जिन्हें आज नियम 377 के अधीन मामले उठाने की अनुमति दी गई है, वो व्यक्तिगत रूप से 20 मिनट के भीतर मामले का अनुमतिधन पाठ सभा पटल पर प्रस्तुत कर सकते हैं। एक मिनट सदा नहीं है मिस्टर, तरीका रखिए, तरीका ठीक नहीं है। माननीय सदस्य, सदन में मांग करने से या किसी विषय पर चर्चा करने से कुछ नहीं होगा। जो भी विषय होगा वह बिजनेस एडवाइज कमेटी में चर्चा से होता है। आप यहाँ पर सदन में बेल में आके मांग करोगे तो नहीं होगा। दूसरा, आप ऑपरेशन नहीं, आपको ऑपरेशन सिंदूर पर चर्चा करनी है नहीं करनी है आपको? अगर करनी है तो आप जाइए सदन के अंदर, और नहीं करनी है तो बताइए। आप मेरे एक सवाल का जवाब दीजिए। आप सब दल के नेता आए थे, सब दल के नेताओं ने सर्वसम्मति से कहा था कि ऑपरेशन सिंदूर पर चर्चा होगी। आप जो मेरे चेंबर में चर्चा करते हो उसके बाद फिर बेल पे आते हुए उचित है क्या? राजनीतिक दल में और नेताओं में कमिटमेंट भी कुछ बार होती है। या तो आप चर्चा करना चाहते नहीं करना चाहते हैं। मैं फिर आपसे कह रहा हूं, आप ऑपरेशन सिंदूर पे चर्चा चाहते नहीं चाहते? चाहते हैं तो सदन के अंदर अपनी सीट पे बैठिए। सदन स्थगित कर दूं? नहीं करना चाहते आप चर्चा? ऑपरेशन सिंदूर पर चर्चा नहीं करना चाहते? कोई भी मुद्दा बेल में उठाने से किसी मुद्दे पर चर्चा नहीं होगी। संसद के अंदर नियम प्रक्रिया है। नियम प्रक्रिया के तहत बिजनेस एडवाइजरी कमेटी के अंदर चर्चा होती है, उसके बाद मुद्दों पर चर्चा होती है। जो कुछ भी अगर आप नहीं चाहते, फिर मैं आपसे अंतिम बार आग्रह करना चाहता हूं कि आप अगर ऑपरेशन सिंदूर के महत्वपूर्ण विषय पर चर्चा नहीं करना चाहते चर्चा, सदन की कार्रवाई आज 1 बजे तक के लिए स्थगित की जाती है। आताची महत्त्वाची बातमी, लोकसभेचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी आपला गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलेलं आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, चर्चेपूर्वी सभागृहामध्ये विरोधकांनी गदारोळ सुरू केलेला होता आणि त्यांनी संसदेमधल्या लोकसभेच्या हौद्यामध्ये धाव घेतल्यामुळे, गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी कामकाज सध्या स्थगित केलेलं आहे। चर्चेपूर्वी सभागृहामध्ये विरोधकांनी गदारोळ सुरू केलेला होता आणि त्यावेळेला तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची नाही का, असा पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांनी प्रश्न विचारला आणि त्यांनी लोकसभेचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा होणार आहे, मात्र गदारोळ विरोधकांनी सुरूच ठेवलेला आहे आणि त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। लोकसभा दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। चर्चेपूर्वी विरोधकांनी हौद्यामध्ये धाव घेतली आणि गोंधळ सुरूच ठेवला आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आता दुपारी 1 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोरा। उर्वशी, लोकसभेचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। लोकसभामध्ये आपण बघितलं की ऑपरेशन सिंदूरवर
चर्चा होणार होती. मात्र त्याच्या पहिले जेव्हा पूर्ण जो कामकाज सुरू होतं त्याच दरम्यान आपण विरोधकांचे आवाज ऐकत होतो. बिहारच्या SIR ला घेऊन त्यांचा नारा होता, त्यांची जी आहे घोषणाबाजी सुरू होती. आणि मी आपल्याला थोडंसं थांबवते. आप मुद्दों पर विषय नहीं रखना चाहते,